नमस्कार. दापोडे गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांची तिसरी पुण्यतिथी सामाजिक कार्यातून दापोडे गावामध्ये संपन्न झाली. स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम त्यांचे दोन्ही बंधू माजी उपसरपंच किरण पाटील आणि सन्माननीय दुर्वन पाटील यांनी त्यांच्या पाटील परिवाराच्या वतीने केलं होतं. स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्ताने रक्तदान शिबिर, जिल्हा परिषद शाळा दापोडे या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच शालेय वस्तू वाटप करून हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, पुरस्कार देऊन मानधन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वतःच्या स्वबळावर कष्टाने संसार फुलवणाऱ्या 15 कुटुंबांना देखील सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना धनादेश देऊन घरगुती वस्तू देऊन त्या परिवाराला देखील सन्मानित करण्यात आलं. माधवबाग या हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं. अशा विविध सामाजिक उपक्रमातून स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते सन्माननीय विश्वाजी तळेसाहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डी के म्हात्रे साहेब, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जव्हार नगर परिषदेचे माजी नगरसेवक भरतजी पाटील, भाजपा सदस्य महाराष्ट्र प्रदेश, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील, तसेच दापोडे गावचे सरपंच विजयदादा पाटील असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहून खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांनी सामाजिक जीवनामध्ये अतिशय कष्ट करून आपला परिवार, दोन्ही भावंड, आपला काम अगदी चोखपणे बजावला आणि अवघ्या 53 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्या कामाची पोचपावती संपूर्ण भिवंडी तालुक्याला दिली. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक मान्यवरांनी स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील हे आदर्श व्यक्तिमत्व समाजाला प्रेरणादायी ठरेल आणि त्यांचे दोन्ही बंधू या बंधूंनी भावाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अतिशय उत्तम आणि सामाजिक कार्यक्रमातून केला. त्याबद्दल दोन्ही भावांचे अभिनंदन देखील केले. तर चला पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. आणि म्हणून असा कृपाचा कार्यक्रम असून दादांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांना आपण आज वंदन करून त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन असा कार्यक्रम करणार आहोत. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना
साहित्य वाटप असेल, तसेच विद्यार्थ्यांना अवॉर्ड असेल, तसेच आपल्या ग्रामस्थांसाठी आज आजोबा येथील दापोडेच्या वतीने विविध कॅम्पचं आयोजन असेल, तसेच गावातील विविध प्रकारचे नामांकित झालेले कार्यक्रम सत्र असेल. आज सुभाष पाटीलचा तिसरा स्मृतिदिन आहे. 3 वर्षापूर्वी सुभाष पाटील आपल्यातून काळाच्या पडद्यात गेला, परंतु आमच्या मनाच्या पडद्यातून गेला नाही. प्रत्येक वर्णावर सुभाष पाटील या व्यक्तीबरोबर मला आठवण होते आणि तिथे काय असं वाटतं की आपल्या सोबत आहे. मला कोणी किती रुपये बोलावे, सुभाषच्या मनातल्या ज्या काही भावना होत्या साकार होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी धन्यवाद दिली की सुभाषच्या पक्षात त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या एवढा धर्माचा कार्यक्रम करणे आज सर्व मोठ्या कुटुंबांनी असं मागायच्या जमान्यामध्ये, पण तरी सुद्धा स्वतःच्या संसारामध्ये काय कसं करू यामध्ये समाजातील छोट्या घटनांना मदत करून आम्हाला एक जास्त बॉक्स दिला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की महादेवी महिला मंडळाच्या वतीने घरगुती नाट्य आहे किंवा मिठाई टाकले आहे, यापुढे कुठे काही प्रश्न अनुभवले जाऊ नका. यांना आवडून आपल्या पुढे जातील आणि निश्चितपणे आपल्याला वाटेल. त्याचं अस्तित्व त्या सगळ्यांच्या नेहमी सतत जवळ राहील. त्याच्या आठवणीचं मुलांनी आमच्या सगळ्यांच्या परिवारातल्या सगळ्या माणसांमध्ये मला वाटतं गेला आहे, परंतु आज तो वर्ष
केलं ते माझ्यासाठी काहीतरी करतात त्याला नक्कीचपणे समाज मला वाटेल. अशा दिवशी मला दुसरा कार्यक्रम असल्यामुळे कारण हा कार्यक्रम सोडून करण्यामध्ये दुवा होतो पण दुसरा कार्यक्रम मी तेवढा महत्त्वाचा असं कारण नाही की आपण सगळ्यांनी याला येतो सुरुवातीला श्रद्धांजली वाचतो आणि थांबतो. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. उपस्थित आहे मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. दादाचा एक आधार होता. वडिलांच्या नंतर जी कुटुंबाची धुरा आमच्या दादांनी सांभाळली त्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी 2 दादाचं आणि ताईचं लग्न केलं होतं. तर आमचं 3 भावंडांचं लग्न दादांनी एवढे थाटामाटात केलं की ते एक कारण सह्याद्री प्राथमिक पतसंस्था मर्यादित भिवंडी ही खरोखरच पतसंस्था नसून भिवंडी तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेला शून्यातून निर्मिती करत असलेली एक पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संस्थापक खरे साहेब ते नुकतंच त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त केलं. दादांचा सहवास जवळजवळ आम्हाला जेवढा लाभला त्यातून आम्ही बरेच दादांकडून खूप घेतले की दादाचा अक्षर एवढा चांगला होता की त्याच्या अक्षरासमोर कॅम्प्युटरची टायपिंग फेल होती आणि दादांचं सूत्रसंचालन आपण पाहत होतो. दापोली गावातील प्रत्येक कार्यक्रम कबड्डी स्पर्धा असेल, दिनापाटीची कबड्डी स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजमित्र मंडळाची जवळजवळ बऱ्याच वर्षापासून आठवी मंडळाची खेळी आली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत दादांचा आवाज सर्वांनी ऐकला असेल आणि खरोखरच त्यांचं आज त्याचे गुण घेऊन प्रथमतः मी ग्रामपंचायतीमध्ये कामाला लागलो. मला कामाचा कंटाळा आल्यानंतर दादांनी सांगितलं की तुला काय किती त्रास आहे परंतु मी सांगितलं तर मला थोडेफार गावातील सरपंचाचा त्रास असेल. तर दादांनी सांगितलं मी तर मोठ्या सरकारी मंडळाला कोण देतो प्रत्येकाशी प्रेमाने वागल्यानंतर कोणी तुला तुझ्या विरुद्ध जाणार नाही. तीच शिकवण घेऊन आणि खरोखर गावातील येणारा सरपंच हा माझा सरपंच असल्यामुळे मी काम करतो आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा कुठलाही कार्यक्रम असला की सूत्रसंचालनासाठी आम्हाला विनय सरांना फोन करावा लागत. पण दादांनी सांगितलं तू करू शकते तुझी. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे मी करत गेलो पण करता करता कुठलाच कार्यक्रम असं माझ्या सूत्रसंचालन ग्रामपंचायतीचं झालेलं असं मी सांगेन. खरोखरच दादांचा जो स्वभाव आला आणि आज मी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना जे काही डेव्हलपर येतात आता आपण मानपूर नागावरची सगळं आहे जे कपिल पॅराडाईज ही मोठी आलिशान इमारत पाहिली. त्या इमारतीचा जो बिल्डर आहे अनिल संजय पाटील त्यांनी मला बुद्धसाठी भाऊ अरे सुभाष दादांनी मला घडवलं. मी माझ्याकडे छोटं काम करायचो. सुभाष दादा म्हणला अरे तू हे विचारतो आणि तू खरोखर आता भेटली आणि त्यांची शिकवण घेऊन आज मला
अशा भिवंडी तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबाला दादांनी कर्जरूपी लोन देऊन, परंतु कुठल्याही त्याच्यामध्ये कमिशन घेतलं नाही. कारण दादांना आपल्या गावातील विडोबा काकांनी समर्थांची शिकवण दिली आणि बँकेच्या कार्यक्रमामधून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत वृक्ष लागवड असेल, स्वच्छता अभियान असेल, त्यामध्ये त्याच्यानंतर बैठकीचा हा हजेरीचा भाग असेल, दादा व्यवस्थितरित्या सांभाळत होते. म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचं कमिशन न घेता आज तर सह्याद्री पातोसरच्या खऱ्या अर्थाने नावावर आली. त्याच्यानंतर दादांनी सगळी कृपण व्यासपीठावर याचा शुभ आगमन आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील आणि खरे साहेबांनी दादा जवळजवळ 2.5 वर्ष या कॅन्सरच्या आजारामध्ये होते. परंतु सह्याद्री पातोसरनी त्यांचा कुठल्याही महिन्याचा पगार न कापता 2.5 वर्ष कामाला 1 दिवस 2 दिवस जाताना ते दिला. असे खरोखर सह्याद्री परिवाराचे खूप आमच्यावर उपकार आहेत आणि दादाचा मुलगा यश त्यांनी कामावर घेतलेला आहे. पुनश्च या गावाने दादांना विधकराची क्रीडा मंडळाचा अध्यक्ष दिला. त्यानंतर गावातील सुशिक्षित व्यक्तींनी गावातील सार्वजनिक इमारती असतील, मंदिरं असतील यांची देखभाल दुरुस्ती करता एक गाव कमिटी निर्माण केली आणि खरोखर दादांची एवढी हुशारी होती की त्या गाव कमिटीवर दादांना पूर्ण गावाने सचिवपदी त्यांची नियुक्ती केली होती. असा दादा खरोखर त्यांचा एक आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून हे आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम दरवर्षी करत असतो. पहिल्या वर्षी आम्ही शाळेतील मुलांना खाऊ वाटप केलं. त्यानंतर आमच्या गावातील 15 दिव्यांग कुटुंबांना अशा प्रकारचं घरगुती साहित्य व बांधव वाटप केलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील शाळेतील आपल्या जिल्ह्यावरच्या शाळेतील मुलांना खाऊ वाटप केलं. त्यानंतर स्मिथ फाउंडेशन अनाथ आश्रम वृद्धाश्रम तिथे आम्ही त्या वृद्धांना जेवण दिलं आणि संस्थेला 10,000चा रोग काढण्यात दिला. असं कार्य आम्ही घेऊन तोपर्यंत आमचं कुटुंब चांगल्या प्रकारचं चालू आहे. तोपर्यंत रामाचं या वंशजाच्या निमित्ताने अनुभव म्हणून आम्ही कार्यक्रम करत आहोत. पुढंच आलेल्या सर्व आमच्या नातेवाईकांचं किंवा दादा प्रेम करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं पाहुणे मंडळींचं आम्ही पुढंच आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मला या दापोडे गावामध्ये जे आज आमंत्रण मिळालं, निमंत्रण जे दिलंय ते आपल्या स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील दादा यांचे 3रे पुण्यस्मरण यासाठी मला आमंत्रण केले. मी येताना विचार केला की राजकीय वाटचाली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केलाय, तर याचं अभिनंदन वगैरे किंवा माझा सत्कार सोहळ्यासाठी मी येईन, सत्कार सोहळा होईल आणि मी इकडे निघून जाईल. पण इकडे जेव्हा मंचावर मी बसलो तर ते आता त्यांचे जे लहान बंधू आहेत त्यांचे जे मी व्यक्त केलेलं बरोबर फक्त डोळ्यातून पाणी यायचं उरलंय. कारण की अशी शांतता हवी आहे. कारण की जे शब्द त्यांनी बोलले त्यांची आई असेल किंवा त्यांचा कोणी परिवार असेल इकडे, आज दादांनी त्यांच्या लहान भावांनी जे 2 शब्द सांगितले म्हणजे विचार करा की आपले जे सुभाष दादा आहे यांची कारकीर्द किती मोठी असेल. मी खूप मनाने आणि ध्यान देऊन ऐकत होतो की त्यांनी जे काही त्यांच्या जीवन कालामध्ये जे काही लोकांची मदत केली असेल किंवा लोकांपर्यंत ते पोहोचले असतील, तर मी इतकंच बोलेन की त्यांनी म्हणजे त्यांच्या भावांनी जे काही लोकांपर्यंत पोहोचले त्याच्या 10% जरी मला पोहोचता आलं तर भविष्यामध्ये माझं एक कुठे असं मला नाव करता आलं तर ते काहीतरी मी त्या संधीचं नक्की सोनं मला करता येईल. आणि दुसरं मी इतकंच बोलेन की जे लहान मुले जे बसली त्यांनी आतापासूनच त्यांचं शिक्षण असेल किंवा जे काही खेळ असेल किंवा त्यांना ज्या कुठल्या गोष्टीमध्ये रस असेल त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष वेधून त्या लक्ष्यापर्यंत ते लक्ष साध्य करा. म्हणजे लक्ष देऊन ते लक्ष साध्य करा की उद्या उठून तुम्ही पण काहीतरी बनाल. आज मला तशी एक संधी या एक मान्यवरांच्या बाजूला बसण्याची लाभली आहे, उद्या उद्या तुम्हालाही ती लाभेल. बस बाकी मी वृद्ध भराव केलोय. दादांनी केलेलं कार्य मी ऐकलं तर खूप चांगली कार्यकिर्द त्यांनी केली
आणि मी असंच त्यांचे लहान बंधू किंवा त्यांची फॅमिली असेल असं सांगेल की येणारे जे काही दादांचे पुण्यस्मरण असेल असंच तुम्ही ते पुण्यस्मरण लोकांना बोलवा. खूप चांगली उपस्थिती लोकांची मिळाली आहे. अशीच वर्षानुवर्ष दादाची आठवण काढत राहा आणि दादाला असंच तिथे देवाचे चरणी दादा आहे तिथे त्यांना शांती लाभत राहा. धन्यवाद. सुभाष पाटील एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार करून गेला नाही. स्वतः केला नाही पण कोणाला करून पण केला नाही. अशा प्रकारचा काम करणारा माणूस आमच्या परिवाराचा सदस्य याचं दुःख आम्हाला झालं. आज त्याच्या परिवाराने दरवर्षी ते कार्यक्रम करतात. हे प्रेम त्याला मिळते तर सर्वांनी भाग्यवान. माणसाचं आयुष्य माणसाच्या हातात नसते, प्रत्येकाला जाणे. परंतु आपल्या जवळ आपल्यानंतर आपलं काम करणारी माणसं, आपले कुटुंब आपल्यासाठी जे मेहनत करते त्याला माणूस आपण होतो. मी जास्त वेळ घेत नाही कारण बरीचशी मंडळी कार्यक्रमात थांबलेले पूर्ववैदा गेले. त्यांनी खरं म्हणजे अनेक गावकीचं पदं भूषवली. आमच्या सह्याद्रीचा सचिवच होता, आमच्या राज्यसभा सदस्य होता, आमचा निवेदक चांगला निवेदक होता. आम्हाला त्याची नेहमी वाटत असते. अशा सुभाष पाटीलला मी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. त्याच्या कुटुंबाने त्याच्याकडे खूप मेहनत घेतली, आज सुद्धा मेहनत घेतात. त्यांचं कार्य असं चालू राहावं, त्यांच्या पाठी सदैव आमची सह्याद्री पिढी सह्याद्री सरकून राहील या आश्वासन देतो थांबतोय. जय महाराष्ट्र. पाटीलबद्दल बोलायचं झालं तर मी त्याला पहिल्यापासून ओळखतो. गावामध्ये मी ग्रामपंचायत असताना वीर तानाजी मंडळाचे अध्यक्ष असताना तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आम्ही मागे वीर तानाजी मंडळाच्या क्रिकेट कबड्डीच्या स्पर्धा ठेवल्या होत्या. तिथं सुभाष पाटीलला दिसण्यामध्ये लहान ना एक पुढे येऊन सांगा मला तुम्हाला वगैरे गावात तुम्ही अध्यक्ष मिळाला नाही का. तर मी त्याला उदाहरण दिलं अध्यक्ष लहान आहे परंतु त्याची कीर्तिमान आहे. मी असं त्यांना सांगितलं कारण माणूस त्याच्या उंचीवर राहू नका, तो किती काम करतो ना याच्यावर राहायचं पण हे लक्षात घ्यायचं पाहिजे. आणि आणखी एक सांगतो भाऊ कसा असावा मोठा भाऊ तो उदाहरण म्हणजे सुभाष पाटील. आणि त्याचे लहान भाऊ कसे असावे त्यांचे उदाहरण म्हणजे त्यांचे दोन भाऊ. आणि त्यानंतर आणखी त्यांचा परिवार कसा असावा हे त्यांचं उदाहरण म्हणजे त्यांचा परिवार. हे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कारण असं परिवार असतो ना सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. हे ठराविक ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून त्यांचं जे समाज कार्याचे कार्य आहे ना हे दोन भाऊ आणि त्यांचा परिवार घेऊन चाललेला आहे. त्यांना आमच्या गावाच्या तर्फे मी त्याला सलाम करतो. कारण असे सामाजिक कार्यक्रम सगळे जर करत नाही परंतु त्यांची आठवण म्हणून ते जे काम करतात ना ते सर्वात मोठे काम आहे. सुभाष बद्दल आणखी बोलायचं झाले म्हणजे गावामध्ये कुठला पण काम असू दे ते नेतृत्व करायचे, समोर येऊन सांगायचे दादा असं केलं पाहिजे किंवा कोणाला सांगायचे ते असं झालं पाहिजे. म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते ते आपल्या समाजामध्ये दाखवायचे. आणि त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी इथं येऊन श्रद्धांजली अर्पण केली. आणि त्यांना आपल्या सर्वांनी सांगू इच्छितो की त्यांना एक चांगली सद्बुद्धी द्यावी, ईश्वर त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवावे असे मी माझ्या परिवाराकडून आपल्या गावाच्याकडून आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. सुभाष विठ्ठल पाटील हा असा माणूस होता की त्याच्यावर जी जबाबदारी पडली ती त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा प्रामाणिकपणे पार पाडली. आज आपण बघतोय की या अगोदर त्यांच्या परिवाराची काय परिस्थिती होती. ती परिस्थिती हलाखीची असून सुद्धा त्याने त्याचा परिवार हा एक उच्च स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. त्यांनी अतिशय चांगलं घर बांधलं. त्यांनी दोन्ही भावांची तिन्ही भावंडांची लग्न केली आणि पारिवारिक जी जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. तसंच वीर तानाजी मंडळाचा अध्यक्ष असेल किंवा सेक्रेटरी असेल ती जबाबदारी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. सह्याद्री
पाटीलच्या जीवावरच उभी राहिली असं बोलायला काय हरकत नाही, कारण की सुरुवातीपासून आम्ही बघितलं 1500 रुपये त्याला पगार होता, पण आम्ही किती वेळा सांगायचो आणि किती कशाला राहतोय काय मिळणार आहे ते, पण त्यांनी त्याची चिकाटी सोडली नाही आणि शेवटी ती बँकेत म्हणजे आज बँक लेवलला ती पदवी त्यांनी घेऊन ठेवली आणि शेवटला त्या बँकेचं सर्वस्व म्हणजे पूर्ण अध्यक्ष मॅनेजर त्या पूर्ण सगळ्या ब्रांचेस मॅनेजर पद त्याच्याकडे प्रमुख पद आलं होतं असा हा सुभाष. आणि ह्या सुभाषचे जे भाऊ आहे त्यांनी अतिशय म्हणजे सुभाष लोकांच्या स्मरणात राहावा म्हणून वेळोवेळी प्रत्येक पुण्यस्मरण असेल त्या पुण्यस्मरणाला वृद्धाश्रमात जेवण असेल, गोरगरिबांना आपण बघतोय अन्नदान असेल, काही वस्तू भेट असेल, काही आर्थिक मदत असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करून सुभाष हा सगळ्यांच्या स्मरणात राहील या पद्धतीचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल. सुभाष हा कधीच असं वाटणार नाही की आपल्यामध्ये नाहीये, पण शेवटी ते मान्य करावं लागेल आणि जे काही चांगलं त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आपल्याला चांगलं करता येईल ते आपण करत राहू ही मी त्यांच्या भावाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने सुभाषला श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.